रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, मुक्काम पोस्ट ठाणे. ठाण्यामध्ये हिरानंदानी इस्टेटमध्येच परत मी आज एक फ्लॅट दाखवतो जो फ्लॅट 1 BHK असणार आहे. फ्लॅट ज्यावेळेला मी बाहेर जाणार आहे त्यावेळेला नॉर्थ वेस्ट फेसिंगचा हा फ्लॅट असणार आहे. 1 BHK फ्लॅट असणार आहे. याचं लेआउट असं आहे की आपण ज्यावेळेला घराच्या आतमध्ये इमिडिएटली येतो त्यावेळेला इमिडिएटली हॉल येतो आणि हॉलच्या शेजारी जर बघितलं तर एवढा मोठा हा तुम्हाला वॉर्डरोबला असणारा स्पेस आहे. हा वॉर्डरोबचा स्पेस आणि हा तुमचा हॉल आणि ह्याचं जे डॉक्युमेंटवरती आहे जर बघितलं तर साधारणतः तुम्हाला 425 कार्पेटचा हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. हे जे कॉम्प्लेक्स आहे द वॉक म्हणून हिरानंदानी इस्टेटला आहे. ह्याचं ग्राउंड प्लस 19 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला कवर्ड कार पार्किंग असणार आहे. आणि ह्याच जर आपण फ्लॅटमध्ये राहिलो तर तुम्ही बघू शकता हे कसं किचन त्यांनी यू शेपमध्ये किचन दिलेलं आहे. ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर तुमचं शेगडी लागलेली आहे आणि ह्या साईडला तुमचा बाकीचा कडाप्पा बनवलेला आहे. अशा पद्धतीचं हे किचन आहे. त्याच्यानंतर फ्रीजसाठी तुम्हाला इथे वेगळी जागा नक्कीच दिलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येणार आहात त्यावेळेला हॉलच्या साईडला जर बघितलं तुम्हाला असा याचा ओपन व्ह्यू असणार आहे जे तुम्हाला इकडे असणारं सगळं हिरवळ म्हणा किंवा मग दुसऱ्या द वॉकच्या ह्या साईडला ज्या बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत याला कॉमन असणारं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्याच्यात ॲम्युनिटीज आहेत. आणि ह्याचा जो मेंटेनन्स आहे साधारणतः 4,000 रुपये तुम्हाला प्रति महिना ह्याचा मेंटेनन्स असणार आहे. पण एखादा छोटा परिवार आहे आणि ज्याला TCSला किंवा ह्याच्या आजूबाजूला काम आहे आणि हिरानंदानीत राहायचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा 1 BHK आपण घेऊ शकतो. जिथे इथं राहिल्यानंतर भगवंताच्या कृपेनं जर अजून काही परिस्थिती वाढली तर इथले इथंच तुम्हाला 2 BHK जर घ्यायचा असेल तर हा 1 BHK फ्लॅट ह्या बजेटमध्ये आपण इथं उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे याचं असणारं वॉशरूम आहे. वॉशरूमच्या जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर इथे तुम्हाला थोडासा स्पेस आहे जो ACच्या डक्ट किंवा बाकी नको असलेल्या गोष्टी तुम्ही बाहेर इकडे ठेवू शकता. अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट हा हिरानंदानी द वॉकमध्ये आहे. आणि नंतर हे किचन आणि कॉमन वॉशरूम संपल्यानंतर इथे एक मास्टर बेडरूम दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईज वाईज जर बघितलं तर चांगली मोठी साईज आहे. आणि परत ह्या साईडला जर बघितलं तर मोठा असा तुम्हाला वॉर्डरोबसाठी म्हणजे किंवा अलमारीसाठी हा मोठा स्पेस तुम्ही कपाट इकडे बनवू शकता. आणि त्याच्यानंतर मग परत इकडे तुमचं असणारं हे मास्टर बेडरूमचं असणारं तुमचं वॉशरूम किंवा बाथरूम ह्या साईडला आहे. आणि परत एवढीच मोठी जागा ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळू शकते. अशा पद्धतीचा हा फ्लॅट 1 BHK फ्लॅट आहे हिरानंदानी इस्टेटमध्ये जे TCS कंपनीपासनं किंवा तुमच्या हिरानंदानीमध्ये असणारं जे आर्केडी आहे किंवा तुम्ही जे शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे जे बघताय आणि तसं जर बघितलं तर जर खूप बारीक नजरने जर बघितलं तुम्हाला येऊर वगैरे पण असं दिसू शकतो. पण असा हा ओपन आणि असा ग्रीन व्ह्यू तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळू शकतो. बँका, शाळा सगळ्या गोष्टी इथे एकदम जाग्यावरती आहेत. हिरानंदानी इस्टेट हे ठाण्याचं नावाजलेलं कॉम्प्लेक्स आहे. आपण हा जो फ्लॅट आहे साधारणतः 95 लाख रुपये याचं कोटिंग आहे. ह्याच्यात समोर बसल्यानंतर जर आपल्याला आवडला फ्लॅट तर आपण याच्यात कमी करण्याचा प्रयत्न करू. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.